कोल्हापूर शहरातील उद्यमनगरातील हुतात्मा गार्डनजवळ ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक मोपेडचं शोरूम आहे. या शोरूममधून मोपेड खरेदी केलेल्या काही ग्राहकांनी विक्री पश्चात सेवेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या 3 ते 6 महिन्यांपासून कंपनीकडे दुरुस्तीसाठी दिलेल्या मोपेड ग्राहकांना परत मिळालेल्या नाहीत, अशी ग्राहकांची तक्रार आहे. त्यामुळे कर्ज काढून खरेदी केलेल्या मोपेड न वापरता शोरूममध्ये लावून कर्जाचे हप्ते भरावे लागत असल्याचं सांगत ग्राहकांनी संताप व्यक्त केलाय. संतप्त झालेल्या ग्राहकांनी आज एकत्र येत ओला शोरूममधील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. यावेळी परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. गाडी माझी कंपनीमध्ये लागून आहे. मी जिओ मार्टमध्ये जॉबला आहे. 6 महिने माझं जॉब आता बंद झाले. त्यात आणि 6 महिने झाले गाडी देत नाही. आणि जर येऊन विचारले तर ताडपाड कशी पण भाषा बोलतात, देत नाही, हे करत नाही, अशी यांची ही चालू आहे. आणि त्यात कधी पण आलो तर मग माझ्यासारखे आणि 40-50 जण आहेत, त्यांचे पण हेच प्रॉब्लेम आहेत आणि हेच एक देत नाही गाडी. कधी पण आलो तर यांची ताडफाड भाषा असते की बाबा गाडी आज देणार, उद्या देणार, परवा देणार. आणि हाताने त्यांचं झालं नाही की हे सांगतात की आता आमच्या हातात काय नाही, तुम्ही वरती कंप्लेंट करा, काय करता ते करा, आमच्या हातात काय नाही, हे असे म्हणतो. अजून सोडून देतात. आम्ही कुणाकडे जाणार? राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ग्राहकांची समजूत काढल्यानंतर तणाव निवळला. दरम्यान युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मंजित माने, मनसेचे राजू जाधव यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधत ग्राहकांच्या तक्रारीबद्दल विचारणा केली. यावेळी अधिकाऱ्यांनी उद्या सकाळी ग्राहकांना प्रत्यक्ष बोलवून संबंधितांच्या तक्रारी ऐकून त्याचं निवारण केलं जाईल असं सांगितलं.